तिकडे उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते नसीम खान नाराज झालेले आहेत। नसीम खान इथून लढण्यासाठी इच्छुक होते। त्यांचं नावही दिल्लीमध्ये पाठवण्यात आलेलं होतं, मात्र उमेदवारी वर्षा गायकवाड यांना देण्यात आली आणि त्यामुळे ते नाराज झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एकही मुस्लिम उमेदवार नाहीये। मुस्लिम समाजाचं मतदान हवं तर उमेदवार का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आपली नाराजी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींना कळवली आहे असं देखील ते म्हणाले। काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान आपल्या सोबत आहेत। नसीमजी, काय सांगाल? खरं तर उत्तर मध्य मुंबईमध्ये तुम्ही फार आग्रही होता, मात्र तुम्हाला डावललं गेलं आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा झाली। का नेमकं असं झालंय? नाही, विषय मी तर उमेदवारी सुद्धा मागितली नव्हती। मला पक्षाने 2-3 महिन्यापासून त्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून तुम्ही लढावा, तुम्ही ज्येष्ठ आहात, सिनियर आहात, 4 वेळी आमदार राहिलेले आहात त्या लोकसभा क्षेत्रामध्ये, 5 वेळी मंत्री राहिलेले आहेत, सिनियर आहात तुम्हीच लढावा असा आग्रह पक्षाची होती आणि पक्षाचा निर्देश आपण नेहमी एक साधारण कार्यकर्ता म्हणून पाळत असतो। पण ओपन कॅटेगरीमध्ये जो समाज मागासलेला आहे त्याला प्रतिनिधी देण्याचं काम काँग्रेस पक्षाने नेहमी केलेलं आहे। यावेळी 48 मध्ये एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये सुद्धा थोडा नाराजगी आहे। मी पण नाराज आहे, स्पष्टपणे सांगतोय, कारण मी काँग्रेस पक्षाचा एक सिनियर लीडर आहे। जे काही काँग्रेसचे राज्यातले नेते आहेत हे कुठेतरी कमी पडले का? ज्या प्रकारे सांगली, दक्षिण मध्य मुंबई घेण्यामध्ये कमी पडले, तसंच कुठेतरी मुस्लिम चेहरा देण्यामध्ये सुद्धा कमी पडले? प्रश्न आहे, आता एक खूप जुनी एक कविता आहे, कुछ तो मजबूरियां रही होंगी वरना यूं बेवफा नहीं होते। परंतु आता लोक विचारतायत की फक्त मुस्लिम समाजाला प्रतिनिधी देण्यामध्येच का अडचण येते? मुस्लिम लोकांना, मुस्लिम समाजाची मतं पक्षाला पाहिजे, मुस्लिम समाज पक्षासोबत मजबूतीने उभा असते, पण मुस्लिम समाजाला न्याय का या पक्षामध्ये मिळत नाहीये असा हल्ली सुरू झालेला आहे। अशा लोकांचा विचार आहे, लोकांचं मत निर्माण झालेलं आहे। प्रचार करणार की नाही तुम्ही? नाही, प्रचार तर आता मी पहिल्या टप्प्यामध्ये मी विदर्भात फिरून आलेलो आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये गेलेलो आहे। बघू आता पुढे उत्तर मध्य मुंबईमध्ये बघू, आता निर्णय घेऊ। पाहतोय अद्यापपर्यंत प्रचार करणार की नाही ही स्पष्टता नसीम खान यांनी दिलेली नाही, मात्र आपली नाराजी आहे आणि ही नाराजी आपण पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित सराजसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।